काय तुम्हालाही काल YouTube वापरताना अडथळे आले? व्हिडिओ लोड होत नव्हता किंवा समथिंग वेंट रॉंग असा मेसेज येत होता? तुम्ही एकटे नव्हता. भारतासह जगभरातील लाखो युजर्सना YouTubeच्या एका मोठ्या ग्लोबल आउटेजचा सामना करावा लागला. नेमकं काय घडलं होतं आणि हे का झालं? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. मंगळवारी रात्री साधारण 8:13 सुमारास जगभरातून YouTubeच्या तक्रारी यायला सुरुवात झाली. भारतात 18,000 तर एकट्या अमेरिकेत 2,83,000हून अधिक युजर्सनी हे रिपोर्ट केलं. खास करून ज्यांचं काम YouTubeवर अवलंबून आहे त्यांना याचा मोठा फटका बसला. मोबाईल ॲप असो वा वेबसाईट, युजर्सना चॅनल बदलणे किंवा व्हिडिओ अपलोड करणे कठीण झाले होते. Googleने अद्याप अधिकृतपणे कारण स्पष्ट केले नसले तरी तज्ज्ञांच्या मते यामागे काही प्रमुख कारणे असू शकतात. फर्स्ट, सर्व्हर कॉन्फिगरेशन एरर, सर्व्हरच्या सेटिंगमध्ये झालेली मोठी चूक. सेकंड, ओव्हरलोड, एकाच वेळी करोडो लोकांनी साईटला भेट दिल्याने आलेला ताण. थर्ड, सॉफ्टवेअर बग, नवीन अपडेटमध्ये राहिलेली तांत्रिक चूक. काही जण याला सायबर अटॅक देखील मानत होते, पण त्याचे ठोस पुरावे मिळाले नाहीत. यूट्यूबच्या टीमने या घटनेची दखल घेत स्पष्ट केले की त्यांच्या रिकमेंडेशन सिस्टीममध्ये एक तांत्रिक बग आला होता. यामुळेच होम पेज, यूट्यूब म्युझिक आणि यूट्यूब किड्स या सेवा विस्कळीत झाल्या होत्या. त्यांनी होम पेजवरील अडथळे दूर केल्याचे सांगितले, पण संपूर्ण निराकरण करण्यासाठी टीम अजूनही काम करत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आउटेज म्हणजे अशी स्थिती जेव्हा एखादी वेबसाईट किंवा ॲप सर्व्हर फेल्युअर, नेटवर्क इश्यू किंवा देखभालीच्या कारणासह अचानक बंद पडते. हे काही मिनिटापासून तासापर्यंत असू शकते. आजच्या डिजिटल युगात यूट्यूबसारखं माध्यम बंद पडणं म्हणजे जग थांबल्यासारखं वाटतं. तुम्हाला या आउटेजचा अनुभव आला का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच तांत्रिक अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.